जर तुम्ही परदेशामध्ये गेला ना, फार शिस्तीत जीवन जगतात लोक. कोणी कोणाशी न बोला, आपल्या आपल्यामध्ये मस्त असतात. काय करायचं आहे, आपलं टार्गेट काय, आपलं जीवन काय, कोणाला आडवे येत नाही, कोणाला उभे येत नाही. जाऊन म्हणून प्रगती होते. विदेशात जायचं असलं तर तिथं 4 रुपयाला जी कॉफी मिळते ती इथं 280 रुपयाला मिळते. कमवणारे 130, आपल्या लोकसंख्या किती झाली, 130 कोटी, आणि रुपयाचं अवमूल्यन किती. आणि तो देश श्रीमंत असतो ज्याची नोट लहान असते. गणित बघा, आपली 2000ची नोट आहे, 1000, 500. इंग्लंडला जा, 50च्या पुढे नोटच नाही. अमेरिकेत जा, 100च्या पुढे नोट नाही. त्या नोटीला किंमत आहे. आपले 70 रुपये द्या, मग त्यांचा 1 रुपये विकत घ्या. कमवणारे माणसं किती, श्रीमंत किती. वस्तू आम्हाला तर भारताचं एक वैशिष्ट्य वाटतं बरं का, कोणतीच गोष्ट चांगली मिळत नाही. दूध असो, काही ना काहीतरी भेसळ आहेच. इमानदारी हा प्रकारच नाही. आपल्याला असं वाटतं जास्तीत जास्त नफा समोरच्याला वेडं बनवून कमवावं, आणि युरोप खंडाला असं वाटतं क्वालिटी द्यावी मग पैसे कमावे. म्हणून आज संपूर्ण जग युरोपवर विश्वास ठेवतं. टेक्नॉलॉजी असतील, मशिनरी असतील, गाड्या असतील, विदेशात विश्वास. आपल्याकडे आपली जमतच नाही काही. याचं कारण आहे आपल्या अंतःकरणात असलेली इमानदारी, सजगता याचा अभाव आहे. दूध विकणारे मी तर असं बघितलं बरं का, जे चांगले दूधवाले आहेत ना त्याच्या घरी माणसं जातात विकत घ्यायला, आणि पाणी टाकणारा घरोघरी जाऊन विकतो. पाणीच टाकतात असं नाही बरं का, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. युरिया सहित टँकरचे टँकर, काय काय टँकर तर दुधाचे डायरेक्ट मोटर लावतात टँकरमध्ये. ते पाणी कसलंय काय काही नाही. माझा मुद्दा वेगळा आहे, समाधान मिळणार नाही. पैशाच्या पाठीमागं लागाल, पैसा पाहिजे बरं, पुरुषार्थ आहेत, मागे लागाल, अति कमवाल, तुमचं समाधान जाईल. म्हणून जीवन स्थिरतेनं मोठं होत असतं हळूहळू. एका दिवसात कोणी संत होत नाही, एका दिवसात कलेक्टर होत नाही. त्या क्षेत्रात साधना करावी लागते, टिकावं लागतं त्या क्षेत्रामध्ये. 2 वर्ष अभ्यास केला, 3ऱ्या वर्षी सोडून दिला, होत नाही, लगेच ब्रँच. 12वीचे पोरं फार कन्फ्यूज आहेत. काय काही पोरं गडावरून मला येऊन विचारतात काय शिकू, कॉमर्स घेऊ का आर्ट्स घेऊ का. अरे तुला काय आवडतं ते बघ ना. नाही मला सगळंच आवडतं. म्हटलं घरी बस. स्वतःचा निर्णय घेता आला पाहिजे, स्वतःविषयीच्या क्षमतेविषयी पाहिजेत, आणि जीवन जग. मला नाही ऐकणार आम्ही तुमचं. भगवान बाबाचं जर ऐकलं नाही ना, श्रीमंत व्हाल पण अतृप्त असाल, समाधानी जीवन जाणार नाही. मला सांगा याच्यापेक्षा काय वाईट आहे, काय बोललं पाहिजे साधूने. वाटुळं होणं म्हणजे काय. एखाद्याकडे 1000 कोटीची संपत्ती समाधान नाही, हे वाटुळं होणे. पैसा आहे म्हणून समाधानी आहे का नाही हा महत्त्वाचा भाग आहे. चिंता आतून लागलेली असते, क्रोध आतून लागलेला असतो, आढ्या आतमध्ये पडलेल्या असतात, अंतःकरण स्वच्छ नसतं. काही काही खेडेगावातले माणसं बघा जे समाधानी असतात, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर बरं वाटतं. आणि काय काय श्रीमंत आले ना तर मलाच चपल्या काढाव्या वाटतात. काहीच नाही, काहीच नाही त्यांच्या जीवनामध्ये, देणं नाही घेणं नाही. आले की टीका करणार. टीका शब्दाचा अर्थ माझ्यावर नाही बोलत. टीका शब्दाचा अर्थ हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, तिथं अमकं पाहिजेत. मला एक जण म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजेत, मेडिकल कॉलेज. म्हणजे काढ ना म्हटलं, तुला कोण जागा देतो ना म्हटलं. नाही अजून अर्थ काढला. काही नसताना एवढे भांडणे आहेत, आणि एवढं सगळं झाल्यानंतर किती भांडतील लोक. कधी का अंदाज करून बघा ना तुम्ही. शक्य आहे ते. याचा मुलगा नाही घेतला ते विरोधात, त्याचा नाही घेतला तो विरोधात, त्याचा नाही घेतला याला ॲडमिशन नाही. काही समाधान आहे ते. भगवान बाबाचा चेहरा पाहून समाधान वाटतं. आहे त्या गडाकडे पाहून समाधानी वाटणारा भक्त आहे. काय कमी मला सांगा बरं तुम्ही. आज जेवण चाललेत, पोरं तयार झाले, येणाऱ्या माणसाला हिरवळ दिसते, सगळ्याचं पाणी आटलं पण गडाचं चालू आहे. अजून काय पाहिजे. सगळं चांगलं आहे तरी खपत नाही.
असमाधानी माणूस. माझा अर्थ वेगळा आहे. असमाधानी माणूस सुख सहन नाही होत. समजून घ्या. त्या माणसाला गडाचंच नाही, कोणाचंही सहन नाही होत. जो निंदा करणारा असतो ना, तो महाराजाचीच निंदा करतो असं नाही, तो भावकीची करतो, राजकारण्याची करतो, सगळ्याची टीका करतो. स्वभाव चुकीचा आहे. म्हणजे माझा असं एकांगी अर्थ काढू नका, तो चुकीचा माणूस आहे. शास्त्रामध्ये एक शब्द आहे, काय कीर्तनातलं लक्षात नाही राहिलं, ते एवढं लक्षात ठेवा. साप चांगला का वाईट माणूस चांगला, असा प्रश्न आहे. शास्त्रकार आहे ते, त्यांनी प्रश्न विचारला, साप चांगला का वाईट माणूस. आता दोघंही वाईटच आहेत ना, वाईट तर वाईटच आहे, सापही वाईट आहेत. पण उत्तर देताना फार सुंदर दिलेलं आहे. साप चांगला तो एकदा चावतो, पण वाईट माणूस रोज चावतो. रोज रोज त्रास देतो. तुम्ही हसला म्हणजे अनुभव आहे तुम्हाला. साप निघाला तर चावेल, त्याला चान्स मिळाला तर चावेल. वरम शब्दाचा प्रयोग इतका सुंदर आहे. सर्पाला चांगलं म्हटलेलं आहे, सर्पो दर्शती दंशती कालेन. त्याला जर वेळ मिळाला, काळ मिळाला तर साप चावतो. सर्पो दंशती कालेन, दुर्जन असतो पदे पदे, पावला पावलाला तो चावतो. कोण कुणाच्या पार्टीत काही समजत नाही महाराज. कुठल्या बातम्या कुठं जातात, कसं कळतं, काय होतं आणि काय रिझल्ट लागतात, सगळं दुर्जन असतो पदे पदे. आणि इथे राहून आपण समाधानाची कल्पना करणं, आनंदाची कल्पना करणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, भगवान कृष्णाच्या काल्याच्या निमित्ताने समाधानी राहा. श्रीमंत होण्यापेक्षा समाधानाने श्रीमंत व्हा, आनंदाने श्रीमंत व्हा. तुमच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरीत एक ओवी खूप गोड आहे. पुण्यवान म्हणजे काय असा प्रश्न विचार. लोक पाप पुण्य मानत नाहीत, पण ज्ञानेश्वरीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पुण्यवान म्हणजे काय, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर समाधान होतं तो पुण्यवान. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं तो पुण्यवान माणूस. बघा तुम्ही अनुभव घेऊन पहा. एखादा कपटी माणूस असेल, वाईट माणूस असेल, नाही समाधान वाटतं. किती भारीतले कपडे असू दे, नाही तर काही असू दे, बघू वाटत नाही. समाधान ही आतली वस्तू आहे, अंतःकरणाची वस्तू आहे. जर नाही ऐकलं तुमचं समाधान बिघडेल. तुका म्हणे सांडा तेने नका भरू पोटे. ऐकलं तर जीवन आनंदी होईल. भगवान बाबांनी ऐकलं, वामन भाऊनी ऐकलं, जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकलं, सगळ्यांनी ज्ञानोबारायांचं ऐकलं. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं एक नवीन गडाची निर्मिती झाली, भगवान गडाची. आणि संपूर्ण महाराष्ट्र, मला तर इतका आनंद वाटतो ना, कधी कधी मी असे गादीवर बसताना डोक्यामध्ये ना असं काही ठरवलं होतं की भगवान गडाच्या नावानेच प्रसिद्धी झाली पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात होतं बरं का, आता बसून 16 वर्ष झाले. पहिल्या दिवसापासून डोक्यात होतं माझ्यात की बाबांच्या नावाची, गडाच्या नावाची प्रसिद्धी पाहिजे. की तुम्हाला तर लहान आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत. एका गडावरून निघालेले भगवान बाबा अंगावर उपरणं टाकून, ती जी जुनी माणसं बसलेत त्यांना ते कष्ट माहिती आहेत. आणि जिथं चोरी केलेले वाटे करायचे, त्या डोंगरावर बाबांनी गड स्थापन केला. आणि त्याला आज महाराष्ट्रामध्ये सगळी प्रसिद्धी मिळाली. मी महाराष्ट्रात कुठेही गेलं ना तर ते तुमच्यापेक्षा ते ट्रकवाले बरे वाटतात. पाठीमागे लिहिलं आहे श्री क्षेत्र भगवानगड, शाबासी द्यावेश वाटते. जय भगवान, बरं वाटतं. जय, ही किती मोठी प्रसिद्धी आहे भगवान बाबांची. कुणी कल्पना. बरं झालीत किती, 60 वर्ष झाली नाहीत अजून. 65ला बाबा गेले. किती वर्षामध्ये महाराष्ट्र कव्हर केला बघा तुम्ही. वाऱ्या हाती माप चाले, कीर्ती मुख त्यांची येणार. निरपेक्ष प्रसिद्धीत जागोजागी. आणि मी तुम्हाला मागेही बोललो होतो, तुमच्याबद्दल मला अभिमान फार आहे. इतरत्र गेलो ना तर गडाची प्रगती झाली म्हणतात, पण तुमच्या भागामध्ये आलं ना आमच्या गडाची प्रगती झाली म्हणतात. ही आत्मीयता तुमच्या रक्तात वडिलापासून आहे.
तुम्ही नाही म्हणत गडाची प्रगती झाली, तुम्ही म्हणता आमच्या गडाची प्रगती झाली, मला ती अपेक्षित आहे. आणि दुसरा आनंद असा आहे की तरुण पोराने हा सप्ताह हाती घेतला, त्याच्यावर बोलतोय मी, त्याची जास्त आनंद, कारण की पुढची पिढी तीच आहे. म्हातारीने आडवं येऊ नये हे मी पण म्हणतोय ना. काही ते बाजूला सरकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. पण बावी हे भगवान बाबांचं कंठाचं गाव आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी पुन्हा एकदा बावीची आठवण म्हणून सांगतो, मला फार तो प्रसंग फार जास्त आठवत होतो. आपल्या सगळ्याला माहिती, निवृत्तीचं नाव तुमच्या गावातलं काही सांगायला नको. भगवान बाबांच्या जीवनामध्ये सतत तांगा चालवणारे आपल्या गावातले निवृत्ती ढाकणे, बरोबर आहे. मला ते प्रसंग आहे ना असं डोक्यात येतो, असं विसरत नाही तो प्रसंग. नवीन नवीन गादीवर बसलो तर येताना आपण दिंडी बंद केली आणि पंढरपूरचा मठ सांभाळायला होते. ते प्रसाद कसा असतो ते सांगतो तुम्हाला. आणि भगवान बाबांच्या घोड्यांचा तांगा सांभाळत असताना एका घोड्याने निवृत्तीचा चावा घेऊन बोट खाल्लं होतं. ते बोट नव्हतं त्यांना, म्हणजे तरीही बाबांची सेवा करत होते. आणि काय त्यांना वाटलं काय की एक दिवशी की अंगावर अशी शाल टाकली, संध्याकाळी मुक्कामाला आले, रात्र झाली होती. मी म्हणलं कसं काय निवृत्ती पंढरपूर सोडून आला अचानक? म्हणे मला गडावर मारायचं, माझी इच्छा आहे, माझं शरीर गडावर गेलं पाहिजे, मला आता असं वाटतं की मी जाईल म्हणून. मला म्हणलं तुमचा गड आहे, तुम्ही राहा इथे, तुम्हाला काय, तुम्हाला कोण अडवतंय? म्हटलं भगवान बाबांचं सानिध्य एवढे वर्ष तुम्हाला लागलेले आहेत. आणि केवळ तोच एक व्यक्ती होते बरं का. आणि भगवान बाबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, भगवान बाबा शेवटच्या टायमाला वारी करून, पाऊस शुद्ध वारी करून जेव्हा जायला निघाले ना पुण्याला उपचारासाठी, तर निवृत्तीला पाय शिवायला सांगितले त्यांनी. गडावर काही झालं तरी चालेल, पण निवृत्ती तू गड सोडायचा नाही. आणि त्या माणसाने शब्द पाळला. त्या माणसाने, मी बावीकरांना सांगतोय बरं का, शब्द पाळला, शेवटपर्यंत गड सोडला नाही. नंतर खूप त्रास झाला निवृत्तींना तिथं. दुसऱ्या पिढीमध्ये काय काय झालं तुम्हाला सगळ्याला माहिती, काय त्या गडाची अवस्था होती, काय त्रास झाला. पण निवृत्तीने गड सोडला नाही. झोपले रात्री, सकाळी उठले आणि त्यावेळेस बांधकाम सुरू झालं होतं, 4-5 वर्ष झाले होते. सगळं बघितलं ते आणि माझे येऊन पाया पडले. मला म्हणे मला आता मरायचं नाही म्हणे. बाबाची माणसं कशी असतात, भगवान बाबा म्हणजे काय, भगवान बाबावर प्रेम असणं म्हणजे काय असतं. मला मरायचं नाही म्हणे आता. आणि तिथून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा पंढरपूरला निघून गेले. पण मी विचारलं का? नाही म्हणे जे माझ्या डोक्यात होतं की ह्या गडाचा विकास झाला पाहिजे, ते बांधकाम चालू आहे, आता मी मरणार नाही म्हणे. आणि 40 वर्ष फक्त मी झुरत होतो ते एवढ्यासाठीच की बाबाच्या स्वप्नातला गड उभा राहायला पाहिजे. एवढेच माझे भांडण होते. आमचं काय घर आहे का म्हणे, आम्ही बाबाला मदत करण्यासाठी आलेली माणसं आहेत. पण गडाचं आता सगळे कामं सुरू झालेत, मला आनंद झाला. आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी गेले. हे सगळ्याला माहिती आहे की तुमच्या गावाला, मी काही दुसऱ्या गावात नाही बोलत, तुमच्या गावात बोलतोय. ही निष्ठा आहे, ही ताकद आहे. बाहेरचे माणसं म्हणतील गड म्हणजे काय, पण आणि खरा इतिहास तुमच्या परिसरात आहे. नारायणगडाच्या जवळ तुमचं गाव आहे, तागडगाव असो, पाडळी असो, हे खरीच जीवाची लोक. त्या गडावर, त्या जागेवर फक्त बाबाची समाधी, पण जीवनचरित्र तुमच्या भागामध्ये. म्हणून भगवानगड व्यक्तीचा नाही, तुमच्या बापदादाचा वारसाचा गड तुम्हाला मिळाले. तुम्ही भाग्यवान आहात. तरुण पोरं भाग्य. 1000 लोक गडाला पैसे देतील जातील, पण परंपरेचा वारसा दुसऱ्याला मिळणार नाही. आणि तो तरुण पोरांनी टिकवला. हा सप्ताह हळूहळू खाली चाललेला होता. तरुण पोरांनी उचललं. मी तर म्हणतो असं उचलावं लोकांनी, मी मदत करेल, मोठं करू आपण. आणि इतका चांगला गड झाला आजच्या मितीला. बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. पंढरपूर असेल, आळंदी असेल, पैठण असेल, औरंगाबाद असेल, सगळं. आणि मुलं तयार होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि गडाचं तर काही तुम्हाला सांगायला नको. म्हणून माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं असलं तर खूप समाधानी झालो.
आणि थोडे थोडे आता जुने गावं दुरुस्त होत चाललेत. बावी असेल, सगळ्या गावांनी आपला वाडवडिलांचा वारसा चालवावा. गडाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. मान्य, एकदाच वर्गणी झाली आपली. पण एकदा वर्गणीने एवढा मोठा गड झाला असता का? किती, पण तुम्ही महत्वाचे. तुम्ही जिथे राहाल, पुण्यतिथी असेल नाही तर जयंती असेल, बाबाच्या फोटोला हार चढवा, बाबा खुश होते. नाही तुमची ताकद जीव घालायची, नाही तुमची पुण्यतिथीची. जिथे असाल, याचं कारण, तुम्हाला बोलण्याचं कारण तुमचा वारसा आहे. तुमचे वडील बाबा बरोबर आहे, तुमचे आजोबा बाबा बरोबर आहेत आणि सतत बाबांचं रक्षण केलं. त्या रक्तातले तुम्ही आहात. आपण काय हो, गडाचे जे वारस असतात ना आमच्यासारखे, हे 10-20 वर्षाचे मंत, आमचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्ही भांडणं करू नाही तर गोड राहू. गड तुमचा आहे. गडाची प्रत्येक प्रॉपर्टी तुमची आहे. घराची जागा तुमची आहे आणि तुमच्या नावाची. तुमच्या वाडवडिलांनी दिलेल्या पैशातून गडाची संपत्ती उभी राहिलेली आहे. ती सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या लोकांची. तुम्ही मदत केली तर गड संरक्षण राहील ना. मध्यंतरी किती जागा गेली मी सांगितलं तुम्हाला. 60 एकर जागा आहे मोहपुरीची, ती गेली. आंबोरा म्हणून गाव आहे, मराठा कंपनीचं गाव आहे. त्यांची दिंडी आल्याशिवाय गडावर आपली दिंडी निघत नाहीत. तिथं 60 एकर जागा गेली. माका म्हणून गाव आहे, 32 एकर जागा गेली. पंढरपूरचा मठ गेला. आणि भगवान बाबाने भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट स्थापन केलं. क्रांती चौकाच्या शेजारी 10 गुंठे जागा आज पण आहेत. ते ट्रस्ट वायस खेडकरांनी हरवलं केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळं. ही तुमची प्रॉपर्टी गेली. लोक मला म्हणतात त्याचं काय झालं, त्याचं काही तुमचं गेलं ना. किती प्रॉपर्टी गेली विचार करा. आणि एवढी जाऊन 300 एकर जागा शिल्लक आहे. हिचं जरी रक्षण करा, हिला तरी वाचवा तुम्ही लोकांनी. मग अर्थ लक्षात ठेवा, तुमच्या पैशातली प्रॉपर्टी तुमची प्रॉपर्टी आहे. महाराज लोक मी सांगितलं ना, गेले भीमसिंग महाराज, त्यांची एक पिढी होती, त्याच्यानंतर दुसरे येतील. पण भगवान बाबा प्रॉपर्टी गड आमच्या रक्तातला आहे, वंशातला आहे. हे तुमच्यामध्ये भिनलं पाहिजे. तुमच्या वडिलांनी आजोबांनी बलिदान दिलेले आहेत, ते तुमच्या रक्तात बसलं पाहिजे. तशी तुमच्याबद्दल नाही बोलत मी, पुढच्या पिढीला सांगतोय. आपण सगळ्यांची साथ आहे, सगळ्यांचं महत्त्व आहे. म्हणून अभिमान वाटतो की गडाची बाबांची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी भारतात नाही म्हणत बरं, कशामुळे का होईना, भगवानगड म्हणले की लोक कळतं त्यांना की बाबा आहेत, गड आहेत. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या गडापेक्षा एकच गड प्रसिद्ध, भगवान. आणि हे ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. भगवान बाबाला गळ्यामध्ये ज्ञानोबरायांची समाधी आहे आणि समोर ज्ञानेश्वरी. म्हणून तुम्ही आता ज्ञानेश्वरी वाटताय, ते भगवान बाबांचं मोठं काम आहे. गडावर 16 वर्ष झाले ज्ञानेश्वरी विद्यापीठ काढलेले आहेत. ज्ञानेश्वरीच शिकवतो आम्ही. कारण की जे बाबांनी केलेलं आहे त्यांचंच अनुकरण आहे. याला तरी जायचंय साधूच्याच रस्त्याने, साधूच्याच मार्गाने. तेनेच पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काय. म्हणून दरवर्षी आग्रह करत जाऊ नका कीर्तनाचा. यावर्षी मला ते आणि ते तुम्ही एक दिवस वाढवला याची मला जाणीव आहे. काल 123वा भगवान बाबांचा जन्मदिवस होता, वाढदिवस होता. मला जाणीव आहे, पण तुम्ही सगळे आहात. आणि मी नेमकी गादीवर बसण्याच्या अगोदर मूर्ती बसवलेली आळंदीमध्ये. आणि मी एक एवढं पथ्य पाळलं आहे, गादीवर बसण्याच्या अगोदर आळंदीची इमारत आहे. त्याचं मला भाडं येते 30-35 हजार रुपये महिना. म्हणजे वर्षाला 4 लाख 3.5 लाख रुपये येतात. कमी जास्त पण होतं त्याच्यामध्ये. तो पैसा खर्च करतो. ऊसतोड कामगाराचा पैसा मी खर्च करत नाही, म्हणून मी आजपर्यंत शाबूत आहे. सगळं जग माझ्या मागे लागलं पण अजून शाबूत आहे. पाप करत नाही आयुष्यामध्ये, चूक करत नाही. गडाच्या जेवणामध्ये असो नाही तर जीवनामध्ये असतो. तुम्ही ज्यावेळेस 10 रुपये टाकता ना पायावर, मला जाणीव आहे कोण टाकते पैसे. फक्त ऊसतोड कामगार टाकतात, गरिबाची पोरं टाकतात आणि परंपरेचे लोक टाकतात. ज्यांनी ज्यांनी गडाला विरोध केला आहे त्यांनी 1 रुपया दिला का म्हणून तुम्ही प्रश्न विचारा, गादी सोडून दिली. ज्यांची प्रॉपर्टी नाही
ज्यांच्या गडाला मदत नाही त्यांचा विरोध आहे. आणि गडावर येताना एकदम ऊसतोड कामगार परंपरेचे लोक यांची गडाला मदत आहे. म्हणून त्या पैशाला मी हात लावत नाही. तुमच्या डोक्यातून काढून टाका. आता राहणं चांगलं आहे तिथं गडाची परंपरा आहे ना. बाबा श्रीमंत होते, गड श्रीमंत आहे, शास्त्रीने काय रस्त्यावर टमटममध्ये बसावं म्हणून तुमची इच्छा आहे का? 5 स्टार असणं ही तुमची इज्जत आहे. बाबा बाहेर जातात, अमेरिकेला जातात, कुठं जातात, तुमचाच गडाचा महंत जातो, दुसरा जातो काय? जा ना म्हणा, विजा मिळेल का बघा. माझा अर्थ लक्षात, तुमचा स्वाभिमान आहे भगवानकडे आणि कधी चूक होणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. कधी नाही, किती मागं लागू द्या. कारण की भगवान बाबांच्या जीवनाकडे पाहून आम्ही जगतो. त्यांनी आघात सहन केले, दुःख सहन केलं. त्यांच्या अर्थशास्त्राला, पैशाला, इभरतीला कलंक लागता कामा नये. कोणी असं म्हणता कामा नये चूक केली म्हणून तुम्ही भगवानगडाचे प्राण आहात, जवळचे आहात. बाकीचा वाद होत राहील. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही एकत्रित बसून कीर्तन ऐकलं. मला तो दिवस आठवतो. 3 वर्ष मला भाग घ्यावा लागला त्या दिवशी, नाही तर ती पंगत झाली नसती. ती बुंदी 10व्यालाच कामाला आली असती डायरेक्ट. म्हणून जेव्हा, आणि असाच महाराज पाहिजे. आवडतो का नाही तुम्हाला? कशातही महाराजांनी भाग घेतला पाहिजे. गावात असो, जिथं अडचण तिथं हजर पाहिजे महाराज, आणि न भीता पाहिजे. म्हणून तुम्ही गडाचे प्रेम, गडाला गरज नाही काय. ज्या दिवशी गरज लागेल, माझे फक्त 2 प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्याचा काही आराखडा नाही. बाबांच्या गळ्यात ज्ञानेश्वरी माऊलीची समाधी आहे, ती मी जागा करून ठेवलेली आहे. तिथे एक माऊलीचं मंदिर गडावर असावं, आणि जमलंच तर बाबांचं जे मंदिर आहे ना असं देखणं असावं. नवीन पद्धती असे 2-3 प्रकल्प डोक्यामध्ये आहेत. पण गेल्या 4 वर्षापासून आपल्या भागामध्ये दुष्काळ आहे. आणि मला याची जाणीव आहे की पैसा नेमकं कोण देतं. त्याच्यामुळं सुजलाम सुफलाम झाले, तुम्ही लोक सुखी झाले, तर मग बाबाचं मंदिर आणि माऊलीचं मंदिर हे मंदिरच आहे. बाकी बांधकाम संपलं. पंढरपूर नाही, आळंदी नाही, सगळीकडे. आणि सगळी आपली प्रॉपर्टी, वाडवडिलांची प्रॉपर्टी, हे लक्षात ठेवा. गडाचा दगड नेणं म्हणजे तुमची प्रॉपर्टी नेणं. महाराज काय करणार आहेत? 40 वर्ष भीमसिंग महाराज काय करू शकले? एवढी 150-200 एकर जमीन गेली, काय केलं तुम्ही महाराजांनी? घ्या, काय करू शकले? आणि गप बसले भीमसिंग महाराज. त्याचा परिणाम औरंगाबादची प्रॉपर्टी गेली, ट्रस्ट गेलं, एवढ्या जमिनी गेल्या बाबांनी मिळालेल्या. हे नुकसान झालं आपलं. म्हणजे आपला नाकर्तेपणा गडाला धोकादायक आहे. प्रत्येक वस्तू तुमची आहे, तुमच्या मालकीची आहेत, वाडवडिलांनी तयार केलेली आहेत. आणि मागेही तुम्ही बघितलं ना, गडाचं कोणतेही काम असो तुम्ही सगळे हजर राहता. असंच प्रेम ठेवा. तरुण पोरांमध्ये परमार्थाची प्रवृत्ती झाली, हे मला आनंद आहे. आणि आता या बाबतीमध्ये जास्त बोलण्यापेक्षा हेच दरवर्षी फक्त आग्रह करत जाऊ नका. 2-3 वर्षांनी कीर्तन करत जाईल. येत जाईल ना मी. नाही येत. अहो मी 2 दिवस येतोय वारील, दिंडीला पण येतो. फक्त काय आहे, आता माझी इच्छा आहे लिखाणाकडे आहे. जसं एक ज्ञानोबा, आता ते एक नवीन पुस्तक काढलं मी, बाहेर मार्केटमध्ये आणलं नाही अजून, ज्ञानेश्वरीतील अर्जुन. तुम्ही अजून लहान आहात म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं, कीर्ती आहे ना तुमची केवळ दगडामातीने नाही झाली पाहिजे. त्या पुस्तकासारखं ज्ञानेश्वरीचं विश्लेषण दुसरीकडे मिळालं नाही पाहिजे. त्याचं लिखाण चालू आहे माझं. त्यातले 2 पुस्तकं झालेले आहेत. एक पुस्तक ज्ञानेश्वरी चिंतन तुम्ही पाहिलं, पेपरला लेख आले. आणि आत्ता एक पुस्तक काढले ज्ञानेश्वरीतील अर्जुन. पूर्ण 9000 वयामध्ये ज्ञानोबांनी अर्जुन कसा मांडलेला आहे ते म्हणले. अरे ते पुस्तक वाचून कीर्तनकार कीर्तन करतात, तुम्हाला काय माहिती त्याचं? मग त्याचं पुस्तक आता 2 महिने झाले मी प्रकाशित केलेलं आहे. आणि पुढचं एक पुस्तक आहे आनंद रहस्य. म्हणून आपण ज्ञानेश्वरीमध्ये आनंद मिळवण्यासाठी कसं कसं आपल्याला जीवन पाहिजे ते ज्ञानोबाचा संदेश आपण त्या शब्दामध्ये, ते पुस्तक वाचून बघा, कळलं तर मला बोला. तुम्ही 4 तास घ्या, नाही 4 तास घ्या, पण कीर्तन नका करायला लावू. 2-4 वर्षांनी करत जाईल ना मी. जर काही
मोठं आलं काय आलं थोडंसं ऐकत जा. मी फार सुरुवातीला प्रेमाने सांगतो. आणि लिखाणाकडे लक्ष आहे, येत जाईल, येण्याबद्दल वाद नाही. तुम्ही तुमच्यासाठी तर गादीवर बसलो आहे मी, आणि बसण्याचा काही उद्देश नाही. तुम्ही जेवढं मोठा कार्यक्रम कराल ना तेवढा गडाला आनंद आहे. मी तर म्हणेल तुमच्या तरुण पोरांनी आत्ता नारळ घेतलं ना तुमच्या म्हातारपर्यंत नंबर लागेल. तुमच्या ह्याच कार्यक्रमातून पैसे शिल्लक करून बिना वर्गणीचा नारळी सप्ताह होईल. कारण की आता 37-40पर्यंत नारळ गेलेले आहेत, म्हणजे 19 आहेत आणि 21. मग तुमचा सप्त्यामध्ये मी कीर्तन केलं होतं नारळी सप्त्यामध्ये, त्याला 20 वर्ष झालेत. 68वा सप्ताह होता, आता 83वा आहे. आणि नारळ घेतल्यानंतर म्हणजे 50 वर्षात एक तर सप्ताह व्हायला पाहिजे गावात, का नाही व्हायला पाहिजे? मान्य आहे ना, मग मी आलोय ना तुमच्यासाठी. म्हणून माझी इच्छा आहे मोठा कार्यक्रम करा, पैसे जमा करा. आणि गादी श्रीमंत आहे, तुम्ही श्रीमंत व्हा, त्याबरोबर समाधानी राहा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.